नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अक्षय आणि रमा आता दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी दोघांनीही आता नवीन आयुष्याला सुरुवात करायचं ठरवलेलं आहे. अक्षयला तर खूप आनंद झालेला आहे, कारण फायनली रमा ही आता त्या रेवाच्या तावडीतून सुटलेली आहे आणि मुकदमांच्या घराला लागलेली जी कीड होती ती निघलेली आहे. अक्षय रमाला म्हणतो की खरंच आज रमा जो दिवस होता ना, खूप भयानक होता. मला काही सुचत नव्हतं, पण फायनली या सगळ्यातून आपण मार्ग काढत आज आपण आपल्या घरी आलेलो आहोत. आपल्या घरी आहोत याच्यावर माझा विश्वासच बसत नाही, असं म्हणत अक्षय रमाला जवळ घेत असतो, तिच्याशी बोलत असतो. त्याचबरोबर तो रमाला म्हणत असतो की आज जी काही वेळ होती ना, खरंच खूप वाईट होती. तेवढ्यात सगळेजण तिथं आलेले असतात, म्हणजे आनंद, जान्हवी, त्याचबरोबर अभि, सर्वजण तिथं आलेले असतात आणि बोलत असतात. त्यावेळेस ते म्हणतात की अरे, आपण चुकीच्या वेळी येऊन यांना डिस्टर्ब तर केलं नाही ना, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा रमा म्हणते नाही. मग ते सगळेजण तिथं आलेले पाहून अक्षय म्हणतो की खरंच आज ना, खऱ्या अर्थाने आपण आपल्या घरावरचं खूप मोठं संकट टळलेलं आहे. अभि तर रडायला सुरुवात करतो. अभि म्हणतो की रमे, मला माफ कर. मी ना खरंच चुकलो. 2 वर्ष तू मला राखी बांधतेस, पण मी मात्र तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुझ्या बाबतीत असा विचार केला. हे सगळं मी करायला नको होतं, माझ्याकडनं चूक झालेली आहे, असं म्हणत तो माफी मागत असतो, बोलत असतो. तो म्हणत असतो की रमा, खरंच मला माफ कर. मला कळलं नाही, मी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत राहिलेलो आहे आणि त्याचा त्रास मला भोगावा लागत आहे. हे सगळं तो बोलत असतो. त्याचं म्हणणं असतं की रमा, माझ्याकडून जी चूक झालेली आहे ती इतकी मोठी आहे ते मलाही माहिती आहे. खरंच मला माफ कर, असं त्याचं म्हणणं असतं. आणि आज खऱ्या अर्थाने मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती, मी तुझ्यासाठी सगळं करायला पाहिजे होतं, पण एक बहीण म्हणून तू केलेलं आहे. रमा म्हणते, अभिदादा, त्यात काय एवढं? मला सांगा, बहिणीनं भावाचं रक्षण केलं तर बिघडलं का? कारण बहीण ही भावाचं रक्षण करू शकते ना, असं ती बोलत असते. तेव्हा सगळेजण म्हणतात की नवीन पांडा, मग या दोघांना आराम करू द्या, आपण नंतर बघूया, असं म्हणत सगळेजण बाहेर निघून जातात. अक्षय रूममध्ये रमा आणि त्याचा जो सुंदर फोटो असतो तो लावतो आणि पुन्हा रमाच्या जवळ येतो आणि रमाला म्हणतो की आज खरंच खूप भारी वाटत आहे आणि रमा, हे सगळं तुझ्यामुळं शक्य झालेलं आहे. तू आपल्या घराला वाचवलेलं आहेस, आपल्या घरातील माणसांना वाचवलेलं आहे. वाटतं तेवढं सोपं नव्हतं हे सगळं. तेव्हा अक्षय रमाच्या खांद्यावर डोकं ठेवतो. रमा आणि अक्षय दोघंही एकमेकांच्या जवळ असतात आणि ते दोघंही आता एकमेकांच्या जवळ आहेत, एकमेकांशी बोलत आहेत आणि एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलेले आहेत. तेव्हा शशिकांत मुकादम तिथं आलेला असतो आणि शशिकांत मुकादम म्हणतो की नाही रमा, मला तुझी माफी मागायची. खरंच माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला माफ कर. मला तुझी माफी मागायची आहे, तुझ्याशी सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत, हे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अक्षय पाहत असतो. अक्षय म्हणत असतो की काहीही झालं तरीही आज खऱ्या अर्थाने माझं कुटुंब एकत्र येताना मला पाहायला मिळणार आहे. शशिकांत तिथून निघून जातो, कारण अक्षय आणि रमा शांत झोपलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा वरती रूममध्ये गेलेली असते. अक्षय तिला चहा देतो आणि तो खाली येतो आणि म्हणतो, चल सगळेजण तुझी वाट बघत आहेत, असं म्हणत अक्षय खाली आलेला असतो. रमा पुन्हा बॅग घेऊन येत असते. अक्षय तिला मदत करत असतो, तिच्या पायाला लागलेलं असतं आणि मग म्हणतो की बरं झालं तुझी बॅग खाली आणली असते, तुझं सगळं सामान खालच्या रूममध्ये आणायचंच होतं ना. आणि मग रमा बॅग घेऊन येत आहे. अक्षय तिच्या हातातली बॅग घेतो आणि तिला घेऊन खाली येतो. रमा मात्र खूप अस्वस्थ असते. रमा काहीच बोलत नसते, ती रडत असते. रमा फक्त एवढंच म्हणत असते की मला एक गोष्ट बोलायची आहे. तेव्हा सगळेजण तिथं असतात. सगळ्यांचं एक म्हणणं असतं की काय झालं? तेव्हा रमा म्हणते, बाकी सगळे कुठं आहेत, असं रमा बोलत असते. आणि मग काय झालं आहे रमा, असं विचारू लागल्यानंतर रमा म्हणत असते की मला या घरामध्ये नाही राहायचं, पुन्हा वाद कलह नको आहेत मला या घरामध्ये, मी या घरातून सेपरेट व्हायचा निर्णय घेतलेला आहे, असं रमा बोलत असते. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात, काय झालंय नक्की, तू असं का बोलत आहे?
तेव्हा रमा म्हणत असते की मला माफ करा, पण कसं आहे माहिती आहे का, आई आजी बाबा मला कुणीही ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. मी या घरात राहते ते मान्य आहे मला, मी कशासाठी राहते हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु मी आत्ता या घरातून सेपरेट राहणार आहे. मी अक्षयला पण सांगणार आहे, यांनाही सांगणार आहे की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या माझ्याकडे. मी त्यांना घेऊन नाही जाणार, मी वेगळी राहणार आहे. फक्त मी या घरापासून वेगळी राहणार आहे, कारण आजी आणि बाबांना मी आधीपासूनच आवडत नाही. असा निर्णय रमाने घेतलेला असतो. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की आम्ही काय चुकलो आहे का. इकडे आनंद म्हणू लागतो माझ्याकडून काय चुकलं आहे का, जान्हवीकडून काय चुकलं आहे का. सीमा म्हणते तू स्वतःचा विचार कसा केला, तू आमचा विचार जराही केलेला नाहीस, तुला जराही वाटलेलं नाही का. अक्षय म्हणतो की रमा तुला कळतंय का, मला अजिबात पटलेलं नाही आहे हे सगळं, असं अक्षयचं म्हणणं असतं. त्यावरती रमा म्हणते की अहो तसं नाही आहे, तुम्ही चुकीचा विचार करताय, असं रमा म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो मी चुकीचा काय विचार करतोय सांग बरं. रमा म्हणते की मला गेलं पाहिजे. तेवढ्यात पार्वती आजीचा आवाज येतो. पार्वती आजी म्हणते की रमा थांब, तू इथून कोठेही जाऊ शकत नाही. तू या घरातून बाहेर गेलीस तर अर्थाला कोण सांभाळणार आहे ते सांग मला, अर्थाची काळजी कोण घेणार आहे. त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात. मग पार्वती म्हणू लागते की मला तुला या घरामध्ये माझं ऐकावंच लागेल. आजपर्यंत तू माझं ऐकलं नाही आहेस मला माहिती आहे, पण आता तुला माझं ऐकावंच लागणार आहे. हे ऐकल्यानंतर रमाला धक्का म्हणतो. रमा म्हणते नाही आजी, मला जावं लागणार आहे, असं रमा बोलत असते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, सीमा माझी सून आहे, पण या घराची जबाबदारी मी तिच्या हातामध्ये नाही देऊ शकत, ती नाही सांभाळू शकत तेवढी. मला सांग या घराला कोण सांभाळणार, हा मुकादमांचा बिझनेस कोण सांभाळणार, आपली कंपनी कोण सांभाळणार, तुझ्याशिवाय आहे कोण, वाघीण आहेस तू, असं पार्वती आजी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सीमा म्हणते हो आई बरोबर बोललात तुम्ही. तेव्हा सीमाला पार्वती सांगू लागते की सांग मग तुझ्या सुनेला, कारण हे सगळं तिला सांभाळायचं आहे आणि तुझं ऐकते ना ती, असं पार्वती बोलते. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण पार्वती आजीने रमाचा नुसता सून म्हणून स्वीकार केलेला नसतो, तर सगळी प्रॉपर्टी म्हणजे रमाला आता मालकीन केलेलं असतं आणि रमा ही मुकादमांच्या घराची मालकीन झालेली असते. आणि मग रमाच्या बाबतीत आता पार्वती आजीचं जे कलुषित मन होतं ते आता निर्मळ झालेलं असतं. तिच्या मनातला जो राग असतो रमाच्याबद्दलचा तो सगळा गेलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सीमा म्हणत असते हो आई तुम्ही बरोबर बोललेला आहात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षयही तिथं असतो, सगळेजण असतात. म्हणजे रमा आता मुकादमांच्या कंपनीची मालकीन झालेली असते. आणि तेवढ्यातच शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की हो मलाही तुझ्याशी बोलायचं आहे, मलाही तुझी माफी मागायची आहे, मला माहिती आहे माझ्याकडून खूप गोष्टी चुकलेल्या आहेत, असं शशिकांत म्हणत असतो. आणि तो म्हणू लागतो की मला माफ कर, असं म्हणत शशिकांत हात जोडून रमाच्या पुढे असतो. पार्वती म्हणते की आता हा बिझनेस तुला सगळा सांभाळायचा आहे, हे घर तुला सांभाळायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते तुला सांभाळायचं आहे. शशिकांत पण तेच सांगत असतो. कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या मुलाला बछडा म्हणायचो, बछडा, तो माझा बछडा होता. पण तुला माहिती आहे का रमा, तू वाघीण निघालीस, वाघीण. आज या घराला तू सांभाळलेला आहे, तू जपलेला आहे, हे घर जोडून तू ठेवलेलं आहे, त्यासाठी तुझी गरज आहे रमा, असं म्हणत शशिकांतने रमाच्या पुढे हात जोडलेले असतात. आणि रमाची तो माफी मागत असतो, हात जोडून विनंती करत असतो, तिला म्हणत असतो की रमा या घरातून तू बाहेर जायचं नाहीस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाच्या बाबतीत हे सगळं जे चालू असतं, रमा मात्र शांतच झालेली असते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. आज हे कुटुंब रमाने वाचवलेलं असतं, रमाने घडवलेलं असतं आणि रमा अस्वस्थ होत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की पार्वती आणि शशिकांतने जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयामुळे तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि पार्वती आणि शशिकांत म्हणतात की आजपासून मुकादमांची सगळी कंपनी, सगळं जे काय आहे ते तुला सांभाळायचं आहे, कारण या घराला सांभाळून ठेवणारी, जोडून ठेवणारी तू एकटी आहेस. सगळेजण बोलत असतात, कारण रमाने घर जपलेलं असतं, रमाने घर सांभाळलेलं असतं, हे सगळ्यांनाच माहिती असतं. त्याचबरोबर रमा म्हणते की नाही नाही तसं नाही, असं रमाचं म्हणणं असतं. परंतु रमाचं कोणी ऐकून घेत नाही, कारण रमा आता या कंपनीची मालकीन झालेली आहे आणि रमा या घराची मालकीन झालेली आहे, असं सगळेजण सांगत असतात. अक्षयही खुश असतो, कारण या सगळ्यांच्या निर्णयामुळे
अक्षयलाही खूप छान वाटलेलं असतं. कितीतरी दिवसानंतर हा आनंदाचा क्षण घरात पाहायला मिळत असतो. रमा म्हणते, पण बाबा, एवढ्या सहजासहजी मी सगळं विसरू शकत नाही, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे ते वाटतं तेवढं सोपं नाही, असं रमा बोलत असते. आणि त्याचबरोबर रमाचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा शशिकांत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला ना कळतच नाही आहे की माझं चुकलेलं आहे. मला माहिती आहे माझ्याकडून चूक झालेली आहे, पण मला माफ कर. मला जी शिक्षा तू देशील ती भोगायला मी तयार आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की शशिकांत मुखादम, तुम्ही जे बोलताय ते माफ करण्यासारखी तुमची चूकच नाही आहे, कारण तुम्ही चुकाच इतक्या मोठ्या केलेल्या असतात ना, त्याला कोणीच माफ करू शकत नाही. हे सगळं बोललेलं असतं. आणि त्याचवेळी सीमा सर्वजण तिथं असतात. तेव्हा रमा म्हणते की मला पटतंय तुमचं म्हणणं, तुम्हाला पश्चाताप होतोय ना. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी बाबा आहे ना तुझा, सासरा म्हणजे बाबाच असतो ना. मान्य आहे माझ्याकडून चुकलेलं आहे, परंतु ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यासाठी मी तुझी माफी मागत आहोत. हे सगळं बोलल्यानंतर रमा म्हणते, हो, मी लहान असताना माझे बाबा गेले. मी लग्नानंतर तुमच्यामध्ये माझ्या बाबांनाच पाहत होते. मला असं वाटत होतं तुम्हीच माझे बाबा आहात. आणि हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अक्षयलाही धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं असतात. सगळेजण म्हणत असतात की या शशिकांत मुकदमला कोण ताळ्यावर आणणार असेल तर फक्त आणि फक्त रमा तू आहे. कारण रमा म्हणते की तुम्हाला माझ्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. तेव्हा शशिकांत म्हणतो, तू बोल, तू जे म्हणशील ते करायला लागेल. तेव्हा रमा म्हणते, हो, तुम्हाला रोज ती गोष्ट करायची आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रमा म्हणत असते की तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही तुम्ही आईंना रोज एक भाजीची जुडी निवडून द्यायची आहे. सगळेजण घरातले खुश झालेले असतात आणि शशिकांत पण या गोष्टीला तयार झालेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता होळी केलेली आहे आणि ती होळी रेवाच्या नावाची होळी आहे. आणि रेवाच्या ज्या आठवणी आहेत ते प्रत्येकजण त्या होळीमध्ये टाकत आहे. अक्षय त्याचबरोबर रमा हे दोघंही रेवाच्या त्या आठवणी, त्या ज्याच्यामुळं त्रास झालेला आहे त्या आठवणी त्यामध्ये टाकल्या जात असतात आणि सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर आय्याजी म्हणतात की माझ्या अक्षयला वरून गच्चीतून ढकलून द्यायचा प्रयत्न केलेला होता, म्हणून रेवा तुला मी कधीच माफ करू शकणार नाही. त्यावेळेस इकडे अभि म्हणत असतो की माझ्या आरतीला तू मारून टाकलंस, माझ्या आरताला पोरकं केलंस, त्यासाठी हे प्रत्येकजण रेवाच्या नावाची एक वस्तू त्या आगीमध्ये टाकत असतं आणि बोलत असतं. त्याचबरोबर रेवाची होळी केलेली आहे. शशिकांतला पोलिसांनी नेलेला आहे, परंतु पार्वती आजी आणि रमा शशिकांतला सोडवून आणणार आहेत. आणि ही फायनली रेवाची होळी करून मुकादम कुटुंबांनी पेटवलेली आहे. हा काळा धूर आहे तो रेवाच्या विनाशाचा आहे, हेही जाहीर केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.